नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे की ज्यांना प्रत्येक दर्द की दवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात असतात. फायर फायटर अशा अंजली दमानी आपल्यासोबत आहेत. सतत फायटिंग करत असतात, लोकांच्या हक्कांसाठी लढत असतात. अंजली दमानिया, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. पण मला असं वाटतं की मी तर एन्काउंटर करतेच आहे, पण अंजली दमानिया देखील एन्काउंटर करत असतात. सो स्वरूप वेगवेगळं आहे फक्त एन्काउंटरचं. सो यू हॅव बीन एन्काउंटरिंग विथ लॉट ऑफ क्वेश्चन्स. लोकांकडून येणाऱ्या त्यांच्या समस्या, आपण अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे, अनेक प्रकरणं आपण हाताळलेली आहेत. अंजली दमानिया स्क्रीनवर दिसल्या की लोकांना वाटतं की आता न्याय हक्कासाठी कोणाच्या तरी अंजली दमानिया ह्या बोलत आहेत. तर ही एक जी इमेज बनली गेलेली आहे, अंजली दमानिया मागे वळून पाहता सुखावता? कधी कधी हो, पण बहुतेक वेळा असं वाटतं की आपण काय साध्य केलं. इतके वर्ष गेले, 14 वर्ष झाले, अनेक विषयांवर लढलो. सिंचन घोटाळा बाहेर काढला, भुजबळांविरुद्ध लढले, खडसेंविरुद्ध लढले, टोपे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस सारखे तर कित्येक लोक सगळ्यांविरुद्ध लढलो. पण काय बदललं? काहीच नाही. असं वाटतं की आपण प्रयत्न तर खूप केले सिस्टम बदलण्याचे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे, पण त्यातनं साध्य काय झालं तर काहीच झालं नाही. आणि याची खंत मात्र नक्कीच मनात असते की याने काहीतरी बदल झाला असताना थोडा तरी बरं वाटलं असतं. पण कधी कधी सुख म्हणजे आता कालच जसं मी पुण्यात होते त्या प्रकरणात, तर तिथे एक अतिशय ओल्ड असं एक कपल आलं होतं. त्यांना कुठून तरी कळलं की बावधन पोलीस स्टेशनमध्ये, मला वाटतं बातम्यांमध्ये दाखवलं की अंजली दमानिया बावधन पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत. तर ते बिचारे मला तिथे भेटायला आले. बाहेर येऊन म्हणतात, आम्हाला खूप आवडतं म्हणे, तुम्ही किती चांगलं लढता, मुद्द्यांवर लढता आणि जनसामान्यांच्या भावना तुमच्या असतात, ते बघून आम्हाला खूप बरं वाटलं, म्हणून तुम्हाला फक्त भेटायला आलो. हे जेव्हा बघतो ना तेव्हा बरंच बरं वाटतं. पण बाकी म्हटलं तर खरंच खंत वाटते. खरं आहे, खंत अनेक गोष्टींनी आहे. मला असं वाटतं मधल्या काळामध्ये महिलांशी संबंधित जी काही प्रकरणं समोर आली होती, मग वैशाली हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे प्रकरण असो, गौरी गर्जे प्रकरण असो, हे सगळं जेव्हा पाहता त्यावेळी किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की आजही समाजामध्ये, आजही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. मला खरंच वाटतं की आपल्याला ना आपली मानसिकता खूप मोठ्या प्रमाणात बदल करणं गरजेचं आहे. आणि याच्यात मी कालच वैशाली हगवणे प्रकरणात पुण्यात त्या संबंधित अधिकाऱ्यांची मी भेट घेतली आणि अनेक माझे जे प्रश्न होते ते देखील त्यांना विचारले. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मुलींना फक्त लग्न होईपर्यंतच ती मुलगी नसते, ती जन्मभर आपली मुलगी असते. बरोबर. म्हणजे लग्न झालं आणि तिचे हाल होत असले तरी तू तिथेच राहा, आणि ते मारझोड जरी केली तरी तू तिथेच राहायचं. त्यांना उलटा विनवणी करायची की तुम्ही तिला पदरात घ्या. म्हणून खरं तर मी वैष्णवीच्या वडिलांवर खूप चिडले होते. मी पहिल्याच दिवशी त्यांना ओरडले की तुम्ही का केलं. जेव्हा त्यांनी फरफटत तुमच्या मुलीला तुमच्या घरी आणून टाकलं आणि तेव्हा ती प्रेग्नेंट होती, अशा स्थितीत तिला जर फरफटत आणलं आणि तरी तुम्ही त्यांच्या पाया पडलात आणि म्हणालात की तिला पदरात घ्या, ही मानसिकता काय आपली? काय का आपण मुलीला म्हणू शकत नाही तू परत घरी ये, मी तुझं दुसरं लग्न लावून देईन? हे का? कारण समाज काय म्हणेल, यांची मुलगी परत आली, समाजाला काय वाटेल? अरे समाज, आज ती गेली, कुठला समाज आला तुम्हाला मदत करायला? आज जी खंत तुमच्या मनात राहिली, कुठला समाज आला मदत करायला? आणि लोक काय म्हणतील या विषयावरच आपण जर चर्चा केली तर मुलीचे हाल होतात. तिला रोज माणूस पट्ट्याने मारतोय, पाईपनी मारतोय, आणि तिने ते सहन करायचं का? तर समाज मला काय म्हणेल? तर या आईवडिलांना मानसिकता बदलण्याची खरंच खूप गरज आहे. जेव्हा दिसतंय की तिला मारलंय, जेव्हा दिसतंय की तिने शेवटी विष खाल्लंय, म्हणजे ती प्रेग्नंट होती वैष्णवी, जेव्हा तिने एकदा उंदरांचं औषध पिण्याचा प्रयत्न केलेला, मग तिला हॉस्पिटलाइज केलं होतं आणि तिचं स्टमक फ्लश वगैरे करून ते सगळं बाहेर काढलं होतं, तरी तिला परत पाठवणं, हे
कितपत योग्य होतं मला नाही वाटत. आणि एकानंतर एक जी आपण प्रकरणं बघितली, वैष्णवीचा असो, त्याच्यात ते सुपेकर म्हणून अधिकारी होते. मग मी विचार केला की आता हे प्रकरण आपण जर त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर 2 जण होते ते जे त्याच्या आड होते. एक म्हणजे सुपेकर आणि दुसरे म्हणजे त्यांचे जे ॲडव्होकेट दुशिंग नावाचे होते. तर सुपेकरांविरुद्ध मी इतकं टोकाचं लढले की फोर्स करून त्यांची बदली, मी गृह मंत्रालयाला इतकी पत्र लिहिली की तुम्ही यांची बदली करा, हा माणूस या पात्रतेचा नाही आहे, भ्रष्टाचार तर करतोच. त्यांनी मागे जे एक PI होते जळगावला, त्यांचं पण सादरे प्रकरण जर आपल्याला आठवत असेल तर त्या माणसाने आत्महत्या केली याच्या छळाला. तर अशा लोकांना तिथे त्या पोस्टवर राहून देणं अक्षरशः घातक आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध लढून त्यांना होमगार्डमध्ये त्यांची ट्रान्सफर होईपर्यंत मी लढले. त्यानंतर ते जे दुशिंग होते त्यांचा तर अख्खा पाडाच वाचला की सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो ना वाईट आरोपी त्यांच्यासाठी हे लढायचे आणि त्यांना बाहेर काढायचे जेलच्या. म्हणजे या लोकांना ना मला कुठे असं वाटतं की वकिली करताना यांना काही पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही का, की आपण कशा लोकांना सोडवतोय. ते त्या दुशिंग विरुद्ध लढले आणि खरं ते सुरुवातीला वैष्णवी विरुद्ध वाटेल ते आरोप करायला लागले होते. मग ते लढून त्यांना बॅकफुटवर गेल्यानंतर मग सगळ्या गोष्टी त्या आईवडिलांना घेऊन फडणवीसांची भेट घेतली, SIT लावून घेतली, तेव्हा आता कुठे योग्य तो तपास होताना दिसतोय. पण हे प्रत्येक वेळेस आपण किती वेळा करणार. एक तर आईवडिलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, दुसरी सासरच्या लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि हे महाराष्ट्रात अगदी वॉर फुटिंगवर करणं गरजेचं आहे. पण महिला आयोग आपला इतका मस्त आहे की त्यांना काही कार्यक्रम घ्यावेसे वाटत नाहीत, छान छान व्हिडिओज बनवा, लोकांपर्यंत काही पॉझिटिव्ह मेसेजेस पाठवा. ते काय करतात, मिरवतात सगळ्यांना आणि एकमेकांना फुलं देतात, त्याच्याशिवाय दुसरं काहीच करताना दिसत नाही आहे. पण ह्याच महिला आयोगानं असं देखील तुमच्यावर असा आरोप केलेला आहे की तुम्ही सुपारी घेता, सुपारी घेऊन अजितदादांवर बोलताय. अजित पवारांवर मी 2011 पासून बोलतेय, सिंचन घोटाळ्यापासनं. आणि सगळे जे म्हणतात ना सुपारी, आधी ते त्यांचे सूरज चव्हाण वगैरे म्हणायचे, तेव्हा मी तेच म्हटलं की कसं असतं, प्रत्येकजण आपापली भाषा बोलतो. आता जर मी तत्ववादी आहे तर मी भ्रष्टाचाराविरोधातली भाषा बोलणार. पण ही काय माणसं, एक तर ते लाभार्थी आहेत, म्हणजे सूरज चव्हाण म्हणा, रुपाली चाकणकर म्हणा, यांना मी लाभार्थी म्हणते. तर ते हे लाभार्थी लोक, आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने काय केलं, लूट करणं, स्कॅम्स करणं, पैसे लाटणं, जमिनी लाटणं. त्यामुळे त्यांना हीच भाषा येणार, सुपारी, अमुक तमुक. म्हणून त्यांच्या तोंडून ती भाषा मला काही नवल पण नाही वाटत आणि आता काही रागही नाही आहेत, कारण जो माणूस जसा आहे तो माणूस तीच भाषा वापरतो. तर आत्ताच्या घटकेला मला रुपाली चाकणकर जे म्हणाल्या की बाबा सुपारी घेतात, तर मी म्हणेन हो, मी तत्वाची सुपारी घेते, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची सुपारी घेते, देशाला बदलण्याची सुपारी घेते, आणि ते मी घेतच राहीन आणि लढतच राहीन. बरं, या सगळ्यामध्ये असाही मुद्दा एक समोर आला होता की वैशाली हगवणे प्रकरणी देखील आपण बोलला होतात, गौरी गर्जे प्रकरणी आपण बोलताय, संपदा मुंडे या प्रकरणी आपण का त्या मुद्द्याला हात घातला नाही? नाही, आधी कसं झालं, जेव्हा मी संतोष देशमुखांच्या मुद्द्यावर लढले तेव्हा तिथे बरेचसे आरोप झाले की तुम्ही वंजारींविरुद्ध बोलता आणि वंजारी लोक समाजाविरुद्ध तुमची भूमिका आहे, तुम्ही धनंजय मुंडेंविरुद्ध, पंकजा मुंडे विरुद्ध वगैरे सगळे बोलता आणि वंजारी समाजाविरुद्ध बोलता. तर प्रत्येक कोणाविरुद्धही आपण लढलो ना तरी ते अमुक काहीतरी लेबल तुम्हाला लावणारच. तर जेव्हा संपदा मुंडेचं प्रकरण झालं ना तेव्हा मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी हे म्हणायला सुरुवात केली. मला एक आनंद होतो की प्रत्येक विषयावर मी बोलावं असं यांना वाटतं, याचा अर्थ मी लढते खरोखर आणि ते कुठे ना कुठे यांना जोमतं. तर ते ठीक आहे, म्हणजे त्यांनी बोलणं ठीक आहे, पण आता लोकांना समजून घेणं गरजेचं आहे की ज्या दिवशी संपदा मुंडेंनी रात्री 1:30 वाजता आत्महत्या केली का, जे झालं ते झालं, म्हणजे आता त्याचा तपास चालू आहे, पण त्याच रात्री त्याच संध्याकाळी मी फ्लाईटनी अमेरिकेला गेले. 30 तासाची माझी फ्लाईट होती आणि पोचल्यानंतर माझ्या मुलाला मी जवळजवळ वर्षानंतर भेटले होते. तिथे कुठलेही TV चॅनल्स नाही आहेत, तिथे बघण्याची मला इच्छाही नव्हती, त्यामुळे 5-6 दिवस तर मला माहिती पण नव्हतं आणि मी व्हॉट्सॲपलाही हात लावला नव्हता, काहीच नव्हतं. 5-6 दिवसानंतर मी जेव्हा जस्ट एक मेसेज स्क्रोल केला आणि नंतर मला बाकीचं कळलं.
एक मेसेज काय होता, काय अंजली दमानी आता झोपल्या का म्हणे. तर बघून मला एवढा राग आला की हू द हेल इज दिस, यू नो, कोण आहे हे. आणि मग बघितलं की संपदा मुंडेच्या प्रकरणात तुम्ही काहीच बोलला नाही. तेव्हा मला कळलं की काही झालंय. आणि मग मी पत्रकारांना विचारलं की एक्झॅक्टली काय झालं. तर तेव्हा मला कळलं की अमुक अमुक असं असं झालंय. आणि तिथून मी आपले आशिष जाधव म्हणून जे आहेत लोकमतचे, त्यांना तिथून मी ऑनलाईन अमेरिकेहून त्यांच्याबरोबर ते डिबेट ती केली. त्याच्यानंतर बाकीच्या डिबेट्स गेल्या. पण तोपर्यंत मला प्रकरण काय हे पण माहीत नव्हतं. तर लढणार काय अशी परिस्थिती होती. पण लेबल करायचं की ती त्या समाजाची होती म्हणून त्यांच्यापुरतं बोलला नाही. पण मग मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की गौरी गर्जेच्या जेव्हा मला फक्त सकाळी एक मेसेज आला की एका मुलीने सुइसाईड केली आहे, आई वडील वरळी पोलीस स्टेशनला आहेत, त्यांना न्याय मिळत नाही आहे, कोणी त्यांची कंप्लेंट घेत नाही आहे. रविवारी सकाळी मला वाटतं 8चा सुमार होता, 8:30ला मी वरळी पोलीस स्टेशनला पोचले. आणि तेव्हा मला कळलं की ते त्या पंकजा मुंडेच्या PAची बायको होती वगैरे वगैरे. ते तिथे जाऊन कळलं मला. जेव्हा मी तिथे बाहेर गाडी पार्क केली तेव्हा मला जे मेसेजेस आले ते मी ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकले. तेव्हा मला कळलं. नाही तर मी गेले होते एका मुलीच्या आईबाबांना मदत करायला. आणि जेव्हा पूर्णच्या पूर्ण कळलं तेव्हा तर वेड्यासारखं आम्ही लढलोय. आज सुद्धा सकाळी आज तिचे आई बाबा, भाऊ, मामा सगळे घरी आले होते. कारण आम्ही SIT परत ह्या प्रकरणात पण लावून घेतली. त्याची पूर्ण फॉलोअप, डे टू डे फॉलोअप मी करते आणि बघते की त्या कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. मग माझा प्रश्न आता असा की पंकजा मुंडेंच्या PAची बायको, मग ते जर आई वडील इथे येतात तर एक नीलम गोरे मदत करतात आणि एक अंजली दमानिया मदत करतात. पण मग पंकजा मुंडे का मदत करत नाहीत? तुमच्याच समाजाच्या आहेत ना त्या, तुमच्याच PAची बायको होती ना ती जिने आत्महत्या केली. तर त्या कुटुंबाला तुमचं का मदत होत नाही? जेव्हा त्या घरी गेल्या, पंकजा मुंडे त्यांना भेटायला गेल्या, त्या ऐकायला गेल्या का ऐकवायला गेल्या हेच कळलं नाही. कारण त्यांचा जो इंटरव्ह्यू होता मी बघितला, सुनवत होत्या त्या फक्त वन वे. तर असं वाटतं की ही माणसं काय आहेत. एनिवे राजकारणात नको पडायला, कारण खूप घाण आहे, खूप म्हणजे खूप घाण आहे. आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण. आज आपण वैष्णवी म्हटलं तर ते जे राजेंद्र हगवणे होते ते अजित पवार गटाच्या काहीतरी पदावर होते, काय मला माहीत नाही. आपण दुसरं संपदा मुंडे म्हटलं तर ते निंबाळकर होते जे भाजपचे आत्ता भाजपमध्ये गेलेले होते. तिसरं आपण बघितलं तर हे पण पंकजा मुंडेचा PA. तर सगळी जी प्रकरणं होतात ह्याचं कारण काय आहे ना की हे त्यांना सत्ता डोक्यात जाते आणि त्यांना वाटतं आपण काहीही करू शकतो आणि कशातूनही बाहेर येऊ शकतो. आणि एक्झॅक्टली हेच होतंय आत्ताच्या घटकेला. हे जे शेवटचं गौरी गर्जे प्रकरण आहे ते पण इतकं हॉरेबल आहे. पण सगळ्यांना माहिती आहे की आपले आखावर बसलेले आहेत, ते फोन बिन करतात, आपण बाहेर येऊ, आज न उद्या बेल मिळेल. या सगळ्यामध्ये आता चाललेलं आहे की धनंजय मुंडेंचा पुन्हा मंत्रिमंडळ प्रवेश कधी येऊ देणार नाही मी त्यांना. काय वाटेल ते झालं तरी ते त्यांच्या त्या मंत्रालयाच्या बाहेर उपोषणाला बसेन. कारण हा जर व्यक्ती परत आला तर बीडची जनता संपल्यात जमाय. कारण इतकी घाण ह्या लोकांची मानसिकता आहे. आणि जो माणूस कराडसारख्या माणसाला मोठं करतो, दिसतंय तो माणूस काय करतोय. पण अशा माणसानं जर, आणि त्याच्यात धनंजय देशमुख जे होते ते अतिशय उत्कृष्ट बोलले, 4 ओळी बोलले, पण ते इतक्या मस्त बोलले ना की 100 कराड तयार होतील, 100 कराड, आणि रोजचे खून पडतील. हे खरं फॅक्ट आहे. आणि हे जर व्हायला आपण कुठेतरी हे सगळं थांबवायचं असेल तर मग धनंजय मुंडेंसारख्या लोकांना परत बिलकुल राजकारणात घेऊ नये. पण दुर्दैव असं आहे की रोज मी बातम्या अशाच ऐकते. आज सुद्धा बातमी ऐकली, कोणी एका माणसाची भाजपमध्ये प्रवेश, ज्याच्यावर 11 खंडणीचे आणि खुनाचे गुन्हे आहेत, अशी लोक जर परत राजकारणात यायला लागली, देशाला काय दिशा देणार, काय विजन आहे यांचं. आणि काय ही नेते म्हणजे कशासाठी हे राजकारणात येतात? फक्त पैसा कमवायला, सत्ता गाजवायला. बरं, आत्ताच तुम्ही मला म्हटलात की मी पुण्यामध्ये होते, तर पार्थ पवार या सगळ्या प्रकरणी काय नेमकं तुमच्या फाइंडिंग्स आहेत? कसं आहे की मी अमेरिकेला होते जेव्हा हे सगळं सुरू झालं. मी 6ला परत येणार होते आणि 5 तारखेला ही न्यूज, म्हणजे मी कुठेही गेले ना मला शांत बसूच देत नाहीत लोक. तर 5 तारखेला नेमकी ही न्यूज ब्रेक झाली. आणि आता ह्याच्यात काय न्यूज ब्रेक होता की बाबा
पार्थ पवारनी 1800 कोटीची जमीन 300 कोटीला घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोणालाच काही माहीत नव्हतं की पैसे दिले की नाही, घेतले की नाही, कोण शीतल तेजवानी, कोण अमेडिया. तर मी अमेरिकेला असताना माझ्या लॅपटॉपवरनं अमेडियाचे डिटेल्स डाउनलोड केले आणि ते मी माध्यमांना पाठवले की अरे याच्यात तर अमेडिया नाव नुसतं असलं तरी 99% भागीदार हे पार्थ पवार आहेत आणि 1% म्हणजे फक्त 1000 रुपये त्या दिग्विजय पाटलांचे आहेत. 99,000 रुपये हे याचे आहेत पार्थ पवारचे. मग हे डिटेल पाठवले. हळूहळू जे उघडकीस आलं ते एका फ्रॉड नंतर दुसरं फ्रॉड, मग तिसरं फ्रॉड आणि आता ते इतकं वाढत गेलंय की मी खारगे समितीपुढे फर्स्ट सबमिशन केलं. ते 98 पानाचं ते एनेक्शर्स होते फक्त. मग दुसरं केलं. मग आता या शुक्रवारी तिसरं करते. आणि आता काय फाइंडिंग्स आहेत की ही जमीन 2021 पासनं पार्थचा आणि शीतल तेजवानीचा व्यवहार झाला होता. बरं. आणि 21 मध्ये शीतल तेजवानीनी पॉवर ऑफ अटॉर्नी पार्थ पवारच्या नावावर दिलेली आहे. त्याच्यात पार्थ पवारची प्रत्येक पानावर सही आहे, त्याचा फोटो आहे, फोटोवर स्टॅम्प आहे, खाली त्याची सही आहे. विटनेस म्हणून त्याच्या मित्राची सलील प्रधानची साईन आहे, साहिल प्रधानची. साहिल प्रधान कोण आहे तर तो त्याच्याबरोबर 3 इतर कंपनी म्हणजे सीट्री, बिल्डिंग कासल आणि FP रिअल्टी या 3 कंपन्यांमध्ये तो त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे. आणि म्हणजे तो त्याला नक्की ओळखतो की या पार्थचीच सही आहे म्हणून. आणि त्याच्या खाली नोटरीचा शिक्का आहे. तर हे सगळं बघितल्यावर पार्थ म्हणूच शकत नाही आता की बाबा माझा हा व्यवहार नाही आहे. म्हणून मी काल पुण्याला जाऊन बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणि CP अमितेश कुमारना हे पेपर्स देऊन आले की 2021 पासून हे चाललंय. त्याच्यात आणि हे कोणी पाठवलं मला तर त्या तृप्ता ठाकूरनी, जी शीतल तेजवानीची आणि पार्थ पवारची कॉमन ॲडव्होकेट आहे. तर त्या दोघांकडनं सगळी कामं त्या करायच्या. आणि त्यांनी मला पेपर पाठवले आणि ते विजय कुंभारांना पाठवले. म्हणून आम्ही मुंबईवरनं प्रेस कॉन्फरन्स घेतली की 24 तासात त्यांच्यावर तुम्ही FIR नाव, म्हणजे कायदा काय म्हणतो, कायदा आपल्याला सरळ म्हणतो की प्रायमा फेसी एव्हिडन्स जर अवेलेबल असेल तर FIR ही झाली पाहिजे. तर ललिता कुमारीचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं की वेनेवर देर इज प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल FIR शुड बी रजिस्टर्ड. मग ह्यांच्या विरुद्ध तर सगळंच अवेलेबल होतं आणि ते देऊन सुद्धा झालं तरीसुद्धा FIR केला नाही. म्हणून मग काल जाऊन आम्ही कंप्लेंट दिली, त्याचे थप्पे घेतले दोन्ही पोलीस स्टेशनकडनं. 4 दिवस वाट बघणार, 5व्या दिवशी मॅजिस्ट्रेट कोर्ट मूव्ह करून पार्थवर आम्ही FIR करायला त्यांना भाग पाडणं. आता त्यांनी पुढे काय काय केलं, एक म्हणजे त्यांनी ही जी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती ती 21 मध्ये. डिसेंबरमध्ये ही शीतल तेजवानी, आणि ही बाई कोण आहे जिच्यावर 11 गुन्हे आहेत, ती बाई डिसेंबरमध्ये पत्र लिहिते की आता ही जमीन आम्ही परत घेत आहोत रिग्रँट करण्यासाठी, तर आम्ही जे 11,000 रुपये आहेत ते भरत आहोत. आणि त्याच्यानंतर हे लोक म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP काय करते की ते एक सप्लिमेंटल LLP बनवतात, सप्लिमेंटल अग्रीमेंट बनवतात, उद्यम रजिस्ट्रेशन करतात आणि एक खोटा LOI ना. खोटा LOI म्हणजे काय की डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज आहे आपलं उदय सामंतांचं. आज त्यांच्याकडून पण काही असे निर्देश आलेले आहेत की जेणेकरून पार्थ पवारांच्या अडचणी वाढतील असे काही संकेत आहेत. अच्छा, ती मला कल्पना नाही आहे, पण मी मागणी त्यांच्याकडे केली होती आणि पत्र लिहून केली आहे की तुम्ही याच्यावर ॲक्शन का घेत नाही आहे. कारण कसं असतं की त्याचा रोल काय आहे आणि ते जे LOI आहे ते काय आपण जाणून घेऊया. इंडस्ट्रीजमध्ये कम्प्युटर रिलेटेड काही असेल ना तर त्यांना एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या रजिस्ट्रेशनचा अर्थ काय की एक कंपनी आहे ज्याच्यात 25-30 माणसं काम करतात, ती कम्प्युटर रिलेटेड काम करतात, एवढं इन्फॉर्मेशन देणं, दॅट्स ऑल. ते एक प्रकारचं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. यांनी कुठली स्टॅम्प ड्युटी वेवर मिळत नाही, काहीच मिळत नाही. स्टॅम्प ड्युटी वेवरचा जो GR आहे तो फक्त पार्क्ससाठी आहे. म्हणजे IT पार्क जर तुम्हाला बनवायचा असेल आणि खूप लार्ज स्केल तुम्हाला एम्प्लॉयमेंट क्रिएट करायची आहे त्याच्यासाठी तो GR आहे. पण त्याचा मिसयूज करून एक LOI घेऊन त्या LOIला आणि मागताना त्यांनी काय सांगितलं असेल, लँड डॅश, बिल्डिंग डॅश,
अमेडिया कंपनीची इन्व्हॉल्वमेंट 98 लाख फक्त. आणि आम्ही एक डेटा सेंटर काढतोय. महत्वाचं म्हणजे शीतल तेजवानीची ती जमीन आहे आणि ती आम्हाला लीजवर दिली आहे असं हे 24 तारखेला LOI साठी पेपर सादर करतात. LOI त्यांना ग्रांट होतो. LOI आल्याबरोबर ते ॲड्ज्युडिकेशन प्रोसेस करतात. ॲड्ज्युडिकेशन म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया. तुला मला जमीन विकायची आहे, तू विकली समजा 2 एकर आहे 3 एकर आहे, तर आपण जाणार सब रजिस्ट्रारकडे. मी जाणार की बाबा ही जमीन आहे या जागेवर आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढून द्या. तर सब रजिस्ट्रार आपल्याला व्हॅल्युएशन काढून देतो. तेवढे मी स्टॅम्प ड्युटी भरते, मग आपलं रजिस्ट्रेशन होतं. पण ही जर जमीन मोठी असली 40 एकर 50 एकर तर त्याचं एक ॲड्ज्युडिकेशनचं प्रोसेस असतं. म्हणजे ते JDR कडे जाऊन JDR आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन काढून देतो. तेवढे पैसे भरल्यानंतर ते अग्रीमेंट होतं. हे संतोष हिंगणे नावाचे कलेक्टर स्टॅम्प्स यांचं सुद्धा चॅट मी काल तिथे देऊन आले. तृप्ता ठाकूर बरोबर रोज चिटचॅट करतात आणि सांगतात की अच्छा तू पेपर पाठव. मग ती तृप्ता ठाकूर त्यांना पेपर PDF वर पाठवते व्हॉट्सॲपवर. हे तिला सांगतात अच्छा नोटीस रेडी म्हणून तिला लगेच कळवलं जातं. आणि ती त्यांना बोलवते कुठे? पार्थ पवारच्या घरी. म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी मी काल पोलिसांना देऊन आलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे ॲड्ज्युडिकेशन प्रोसेस होतं. मग ह्याच्यात सुद्धा पूर्ण जसं मी म्हटलं फ्रॉड केला. त्याच्यातनं त्यांना कळलं की आता ही जमीन आहे 294 कोटीची. मग ते ठरवतात ठीक आहे आपण 300 कोटी करून भरतोय म्हणून दाखवू. आणि 300 कोटीचं डील हे 20 मेला रजिस्टर करतात. आता हे जेव्हा रजिस्टर करतात त्याच्यात 7% स्टॅम्प ड्युटी असते. म्हणजे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. एक मस्त दारू पिणारा माणूस तारू नावाचा, त्याला शोधलं जातं, त्याला तिथे आणलं जातं आणि त्याच्याकडनं ते डील करून घेतलं जातं 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून. 500 रुपयात झोपडीचं पण स्टॅम्प ड्युटी नाही होणार. पण हे लोक एवढ्या 1800 कोटीच्या सरकारी जमिनीचा व्यवहार करतात आणि त्याच्यावर 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरतात. तरी अजूनपर्यंत FIR मध्ये पार्थ पवारचं नाव नाही. त्याच्यानंतर इथेही संपत नाही. 16 तारखेला 16 जूनला हे ताबा घ्यायला जातात. आणि तिथे कोणाचं आहे तर बोटॅनिकल सर्वे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ते तिथे त्यांना बाहेर काढायच्या ह्याच्या प्रयत्नात असतात. त्याच्यासाठी पोलिसांना बोलवतात. ती पोलिसांची मी स्टेशन डायरी काढली की तिथे त्याच्यात काय लिहिलेलं होतं. तर म्हणे कोणी एक तृप्ता ठाकूर आणि काही बाउन्सर झाले आणि त्यांनी तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते पत्र लिहितात अर्जंट कलेक्टरला की याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. तेव्हापासनं जूनपासनं ते नोव्हेंबरपर्यंत ना कलेक्टर काही करतात ना SDO काही करतात ना तहसीलदार काही करतात. आणि हे न्यूज ब्रेक झाल्यानंतर मग पळापळ. मग त्या तारूला काढा, मग याला काढा, मग त्याला काढा, सगळ्यांना काढा. दिग्विजयला चौकशीसाठी बोलवा. काय झालं आतापर्यंत? काही नाही. ती शीतल तेजवानीला आत टाकलं, तारूला बडतर्फ केलं, संपला विषय. आणि लोक किती दिवस लावणार, माध्यमं किती दिवस लावणार? संपलं की हो प्रश्न मिटला असं. तर कमाल अशी वाटते मला की जर आपल्यापैकी कोणी जर काही असा व्यवहार केला तर आपल्याला दुसऱ्या मिनिटाला जेल होईल. पण पार्थ पवारचं नाव सुद्धा घालण्यात मी काल पोलिसांना विचारलं ना, म्हटलं नाव दिस इज प्राइमा फेसी एव्हिडन्स सो वेन आर यू रजिस्टरिंग द FIR. तर मला स्माइल करतात आणि म्हणतात मॅडम टप्प्याटप्प्याने करतो. म्हटलं हा तर पहिला टप्पा होता, बाकीचे टप्पे तुमचे नंतरचे होते. तर हसून म्हणतात मॅडम तुम्हाला तर माहिती आहे सगळं. आता काय ते तरी काय करणार, वरनं फोन येतात सगळे आणि एव्हरीथिंग इज कंट्रोल. तर जोपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये ताकद येत नाही ना, की मी तर त्यांना काल मी प्रत्येक अधिकाऱ्याला सांगते तुम्हाला वरनं फोन आले ना लिहून टाकायचं तिथे अमुक अमुकचा फोन आला म्हणून मी हे केलं असं लिहून टाकायचं. कारण उद्या गदा तुमच्या जॉबवर येणार आहे. ते काही ते नाम वेगळे राहणार आहेत आणि वर राजकारण चालत राहणार आहे. जॉब जाईल तुमचा, बेनिफिट जातील तुमचे, पण हे ताकद पाहिजे. खरं आपल्याकडे नेत्यांवर तशी खूप टीका होत असते. 99% आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा ही अशी टीका होत असते. काही अधिकारी जे आहेत त्यांच्यावरही टीका होते आणि आजकाल आपण बघतो की अधिकारी वर्ग देखील त्याच्यात छान जेल झालाय. मस्त याकडे कसं पाहता? म्हणजे मला आठवतं ना, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आता ट्रस्ट काढलेत.
बऱ्याचशा IAS ऑफिसर्सनी. बर. आणि तो भ्रष्टाचाराचा जो पैसा असतो तो थेट त्या ट्रस्ट अकाउंटमध्ये येतो. आणि त्यामुळे मग आता कंपनी काढा, हे काढा, भानगडी करा, ते करावंच लागत नाही. तर इतकं आता सगळंच सॉफिस्टिकेशन झालंय ना की आता भ्रष्टाचारात पण Sophisticated भ्रष्टाचार. मंत्रालयातला क्लास 2 ऑफिसर मिनिमम 50 कोटी प्लस असेल. क्लास 1 ऑफिसर सगळे 100 कोटीच्या वर आहेत. म्हणजे इतकी आता आपण हसून बोलतोय पण दिस इज ॲक्च्युली व्हेरी हॉरेबल की यंत्रणा म्हणा, पोलीस तर काय बोलावं अशी स्थिती आहे. म्हणजे जर तुम्ही कोणाच्या ओळखीशिवाय जर गेलात तर तुम्हाला ढुंकून बघणार पण नाहीत. उलट जर तुम्ही श्रीमंत असाल आणि काही कंप्लेंट घेऊन गेलात तर पोलीस तुम्हाला कसं अडकवायचं आणि तुमच्याकडनं पण कसे पैसे काढायचे याच्यावर त्यांचा फोकस असतो. नाही, इट्स व्हेरी फार गंभीर होत चाललंय. आणि लोकांना आता सुचत नाही, मग ते धावत पडत. मला गंमत आता कालचंच सांगते. एक पत्र आलं मला, रोजची अशी छान टपाल येते, कुठून सगळी पत्र येतात की आम्हाला मदत करा. नाही, एकदा तर फक्त नाव होतं आणि मुंबई, तरी पत्र माझ्याकडे पोहोचलं. हो, म्हणजे गंमतच होती ती. आता कालचंच एक पत्र सांगते. त्यांनी मला खूप मोठं पत्र लिहिलं आणि खाली लिहिलं, प्लीज मला खरंच मदतीची खूप गरज आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट. बरं. आणि मी विचार करते की मग तू त्यांच्याकडे का नाही गेला, माझ्याकडे कशाला आला? मी काय करणार आहे आता? शरद पवारांनी एक फोन केला तर तुझं काम होईल ना. पण सगळीकडे मी सांगते ना, हे एकही राजकारणी ना आपल्या कार्यकर्त्यांना वाचवणार आहे ना कोणाला मदत करणार आहेत. त्यांचं कामच नाही आहे ते. त्यांचं काम आहे स्कॅम्स करणं आणि पैसे गोळा करणं. पण ह्या सगळ्यांना तुम्ही होप वाटतंय, म्हणजे जे तुमच्याकडे येतात लोक? पण मला स्वतःला होपलेस वाटतं. त्याचं काय, मला असं वाटतं की आपण हे करून काय होतंय? काहीच नाही होतंय. आणि नथिंग इज चेंजिंग इन पॉलिटिक्स. आत्ताच्या घटकेला सगळ्यांच्याच बघते मी, जे सो कॉल्ड आताचे दोन, आजचाच विषय घेऊया ना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. ते म्हणे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय. मग वेगळेच कशाला झाला? ती मराठी माणसंच होती ना, तरी तुम्ही तेव्हा वेगळे झालात. आता अगदी एकत्र येतोय तो मराठी माणसासाठी. काय संपलेला पक्ष, शेवटचा पक्ष, एक्झॅक्टली, न शिल्लक पक्ष. एक्झॅक्टली. आणि एकीकडे म्हणे आता काका पुतण्या एकत्र येणार पुण्यासाठी, पुण्याच्या भल्यासाठी. आता ते पुण्याच्या भल्यासाठी आहे का जिथे जिथे पुण्यात शरद पवार गटाने आणि अजित पवार गटाने जी कांड करून ठेवली आहेत ती इतर बाहेर निघू नये म्हणून तिथली सत्ता आपल्याकडेच राहावी, तिथले अधिकारी आपल्याच तावडीत राहावे म्हणून हा एकत्र येण्याचा घाट आहे. कारण यांची गणितं समजायच्या पलीकडची आहेत. म्हणजे कोण कुठे जात आहे. म्हणजे मला कळत नाही की अजित पवार विधानसभेत भाजपबरोबर आणि इतर पुण्यात ते शरद पवार गट आणि काँग्रेस बरोबर. मला म्हणजे त्यांनी सतेज पाटलांना फोन केला परवा. त्यामुळे मला कळत नाही की यांची काय युती, काय समीकरणं आणि कसली विचारधारा. कंडिशनल आहे सगळं. नाही, विचारधाराच काय आहे मला तेच कळत नाही. कारण पूर्वी कसं असायचं की बाबा हिंदू विरुद्ध मुस्लिम, तर जे हिंदुत्ववादी होते ते यांना पक्षाला मत द्यायचे. आता काय आहे? आता कोणी कुठेही जातं. आता इथे नवाब मलिक आहे म्हणून नको, त्यांना नको, मग इतर ठिकाणी तुम्हाला चालतात. मग त्या पक्षाबरोबर भाजप कशाला जात आहे? आणि आज भाजप, त्याच्यात भाजपचं उरलंय कोण? एक माणूस दाखवा मला जो पूर्वीचा कार्यकर्ता आहे ना, माधव भंडारी, केशव उपाध्याय. त्यांना तर मी नेहमी मेसेज पाठवते, चटया उचलण्याचंच काम आहे तुमचं. कारण नाहीच आहे. सगळे आलेले कुठले आहेत लोक? सगळेच्या सगळे राष्ट्रवादी, काँग्रेस, तिथनं सगळे आयाराम गयाराम सगळे भाजपत आहेत. आणि हेच चाललंय. म्हणजे ह्याला राजकारण काय अँगलनी म्हणायचं, लोकशाही काय अँगलनी म्हणायचं तेच कळत नाही. पण ह्या मुद्द्यावर तुमचं आणि सुप्रिया सुळेंचं एकमत होताना दिसतंय. कारण नुकतंच सुप्रिया सुळेंनी असं म्हटलंय की पूर्वीची जी भाजप होती त्यांच्याशी आमचे काही म्हणजे तो शब्द काय तर मनभेद आहेत, मतभेद नाही, काहीतरी असंच काहीतरी मनभेद आणि मतभेद. मला तर नाही यांची लँग्वेज कळत. म्हणजे आज आता सुप्रिया सुळेंचं मी असं ऐकते की बाबा हे आता केंद्रात जातील कॅबिनेट मंत्री आणि त्या मोदी सरकारमध्ये सामील होते असं ऐकतोय. बाबा आता खरं किती खोटं किती काळच सांगेल आपल्याला. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की काय गणित काय आहेत ही. आणि ऍक्च्युअल फॅक्ट अशी आहे,
आणि हे मला खरंच सांगायचं आहे की पूर्वी कसं असायचं राजकारणात ना टक्केवारी असायची की काम द्यायचं असेल, मी मंत्री असेल तर मला 5%, मग ते हळूहळू वाढत 10% झालं, 15% झालं, 20% झालं. मग यांना वाटायला लागलं की आपण इतर कोणाला कामच कशाला द्या, ती कामं छोटी असतील तर आपले कार्यकर्ते करतील किंवा मोठी असतील तर आपणच त्या कंपन्या काढायच्या. आता सिम्पल सांगते वृषाली की नुसतं गुगल नाव टाक आणि डायरेक्टर लिही पुढे, त्यांच्या उघडणाऱ्या कंपन्या, आता नितेश नारायण राणे आणि डायरेक्टर असं लिही आणि त्याच्या खाली येणाऱ्या कंपन्या बघ. त्यांच्या कचरा उचलण्यामध्ये ॲम्ब्युलन्सच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स यांचीच असतात, ह्यांच्याच कंपन्यांना मिळतात, त्याच कंपन्यांना परत जातात. अगदी ते प्रोडक्शनमध्ये तेच, रेस्टॉरंटमध्ये तेच, रिसॉर्ट्समध्ये तेच, सगळं हॉस्पिटल्समध्ये तेच, सगळीकडे तेच असतात. आणि त्यांच्या कमीत कमी 20 ते 25, 30, 40 कंपन्या असतात. आणि हे बघून असं, आता अजित पवारांवर मी जेव्हा आता काम केलं, त्यांचे जे सगळे जगदीश कदम, ते राम निंबाळकर, नंतर राजेंद्र घाडगे, यांच्या किती कंपन्या आहेत माहिती आहे? 69. ओके. युनिव्हर्सिटीज, त्याच्यात मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, PDCC म्हणा, म्हणजे बँकेत हेच, पतसंस्थेत हेच, हॉकीच्या टीमच्या याच्यावर बोर्डावर पण हेच, क्लब असेल तरी हेच, साहित्य संघ असेल तरी हेच. म्हणजे सगळ्यात, म्हणजे काय त्यांना वेळेचं काही, म्हणजे कसं ते नियोजन करतात मला कळत नाही. आणि हॉकीत मला खरंच सांगावं कोणी की अजित पवारांनी हॉकी स्टिक कधी पकडली होती, पण ते त्याच्या कमिटीवर सुद्धा ते दुर्दैवी आहे. म्हणजे आता माझ्याकडे एका छोट्या मुलीचं आलं होतं प्रकरण, जे तिच्या 8 पत्र आली होती मला त्या एकाच विषयावर. आणि ते जेव्हा मी बघितलं की 8 तेच जेव्हा आलं, मी पूर्ण वाचलं आणि ते सगळे पिक्चर्स वगैरे बघितले. ती मुलगी अतिशय छान यंग टीनेजर होती. ती महाराष्ट्रातून तिला तिथे नेऊन, म्हणजे उत्तर भारतात नेऊन, त्यांची काहीतरी हॉकीची मॅच होती, तिच्यावर जबरदस्ती झाली आणि त्या मुलीने शेवटी घरी येऊन तिला ब्लॅकमेलिंग केलं आणि तिने आत्महत्या केली. तर हे जेव्हा आपण सगळं बघतो, आणि ते दोघंही भाजपचे होते, आणि हे जेव्हा सगळं बघतो ना, इतका राग येतो. काय संबंध या लोकांचा हॉकीशी, या सगळ्या स्पोर्ट्सची? वाय कांट वी हॅव स्पोर्ट्समॅन? का तिथे त्या फील्डमधली लोक नसतात? का ही राजकारणी प्रत्येक ठिकाणी तडमडले पाहिजेत? मला नाही कळत, पण आहे, हे फॅक्ट आहेत. बँका, सगळ्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये सगळ्या पक्षाची लोक. काय कळतं त्यांना बँकिंग सिस्टममधलं? त्यांना विचारा बरं. म्हणून मी परत नेहमी म्हणते की महाराष्ट्र एकमेव असा राज्य असेल की जिथला अर्थमंत्री हा 10वी पास आहे. अजित पवार 10वी पास आहेत, ते सुद्धा 10वी आहेत की नाही माहीत नाही, काही लोक म्हणतात 7वी आहेत. आणि त्यांना अर्थकारण कळतं, म्हणूनच ते आताच्या घटकेला जे 9,32,000 कोटीचं देणं आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर, तर तुम्ही जेव्हा फेब्रुवारीमध्ये बजेट करता आणि तुम्हाला जूनमध्ये जेव्हा परत पावसाळी अधिवेशनात तुम्हाला सप्लिमेंटरी बजेट मांडावं लागतं, म्हणजे तुम्हाला आधी काय कळलं बजेट? 3 महिन्यात तुम्हाला सप्लिमेंटरी आणायला लागतंय, तर ते पण 52 का 57,000 कोटीचं. म्हणजे त्यांना अर्थकारण कळत नाही. एक्सपर्ट्सला आणा ना त्याच्यात. पण सगळेच जण आपले रथी महारथी, ते आधीचे आपले मेडिकल हे काय होते, तानाजी सावंत, हो खरंय, त्यांचा मुलगा प्लेन घेऊन उडाला नाही, त्यांचा मुलगा प्लेन घेऊन उडाला आणि मग त्याला परत आणायला आपले मुरलीधर मोहोळ, त्यांनी त्यांचं प्लेन परत फिरवलं. काय यंत्रणा त्यांनी कामाला लावली नाही. आणि त्यात आताचे एकनाथ शिंदे, ते सगळे त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा प्लेनमध्ये देतात. आणि तो चार्टर्ड प्लेन बघितलं की असं वाटतं कुठून आला हा पैसा? तुम्ही रिक्षावाले होतात ना, पण तुमच्याकडे अफाट पैसा आला कुठून? जे कुठला देतोय? तुमचा स्वतःचा पक्ष आहे, म्हणजे तुम्हाला काही डोनेशन्स येत आहेत, जाहीर करा किती डोनेशन झाली. पण क्वांटम आपण विचार केला ना, माझ्या मनाला तरी खूप त्रास होतो या सगळ्याचा. मस्साजोग प्रकरणाकडे आपण वळूया, कारण बीडमध्ये तुम्ही एक सायझेबल टाइम स्पेंड केलेला आहे. बीडची जी अवस्था झाली आहे त्या अवस्थेबद्दल काय म्हणाल? कारण मधल्या काळात देखील आपल्या अनेक विजिट्स बीडमध्ये 2011-12 पासून लढायचे. मी जेव्हा आम आदमी पक्षात होते तेव्हापासून मी तिथे जायचे. आधी सुरुवातीला ते जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध लढले होते. तेव्हा दोघंही, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, तितकेसे मोठे नव्हते. ते 14च्या आसपास हळूहळू ते मोठे होत गेले.
पण तेव्हा सुद्धा आम्हाला सांगितलं जायचं की बीडमध्ये एकटं रात्रीचं फिरत जाऊ नका, कारण ते मिनी बिहार आहे म्हणे. आणि आता मिनी नाही, आता बिहारचा बाप झालंय ते. म्हणजे खरंच म्हणजे ज्या पद्धतीने तिथे पिस्तुलं होती आणि होतंय काय माहितीये की सगळ्या छोट्या छोट्या मुलांना, कारण तिकडे काही उद्योग नाही, शेती नाहीये, काहीच नाहीये, तर त्यांना असं वाटतं की आपण या राजकारण्यांबरोबर गेलं तर आपल्याकडे गाड्या येणार, आपल्याकडे पिस्तूल येणार, आपण पिस्तूल लावून गेलं की आपला रुबाब वाढणार. आणि हळूहळू ते त्याच दिशेने जाताना दिसत आहेत मला. त्यामुळे आता तिथली मुलं जी शिकून पूर्वी मोठी व्हायची आणि पदावरचं उच्च पदावर जायची, आता म्हणजे तिथलेच तुकाराम मुंडे आहेत. खरंय खरंय. आणि मी तर तेव्हाच म्हटलं होतं की तुकाराम मुंडेंना तिथे पाठवा, 6 महिने पाठवा, सरळ करतील ते बीडला बरोबर, ट्रान्सफर होईल. खरंय ते. पण इतकी बिकट परिस्थिती आहे की तिथे गुंडांच्या टोळ्याच्या टोळ्या आहेत. आणि जेव्हा आपण ऐकतो की बाबा मास्क काढून हा माणूस प्लास्टिकच्या बॅगेत आणून कराडच्या टेबलवर जेव्हा ठेवलं होतं, हे ऐकूनच कस तरी होतं की ही माणसं असू शकत नाहीत, हे राक्षस आहेत, दे आर नॉट माणसं. आणि या अशांवर जर आपण आत्ता लढलो नाही तर खरंच आपण कुठच्या दिशेने जातोय याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे कराड सारखी लोक आणि त्यांचे जे सगळे तो गोट्या गीते काय, त्यांनी इतके लोक, अशा अफाट टोळ्या आहेत त्यांच्या, एक नाही 10-10, 12-12 टोळ्या आहेत त्या कराडच्या. आणि त्याची ती दोन्ही मुलं पिस्तुलं लावून फिरताना दिसत आहेत. ते एक तर छोटूसा मुलगा होता, तो पण पिस्तूल लावून असा थाटात जसा काय, त्याचे बाबा पण ते पूर्णच्या पूर्ण त्यांनी इलेक्शन प्रोसेस रिग केल्याचे व्हिडिओ झाले होते, ते देखील मी ट्विट केले. म्हटलं काय आपण कुठची दिशा देतोय आपल्या महाराष्ट्राला. आणि बीड तर हाताबाहेर गेलेलं आहे. मला तर खरंच वाटतं मिलिटरी रूल लागला पाहिजे बीडला, आणि 1 वर्षासाठी, आणि सगळं चित्र साफ केलं पाहिजे. आपण जसं म्हटलंत मगाशी की पुण्यामध्ये आपण गेलेलात, मुळात ही जेव्हा तुम्ही हा आवाज उचललात त्यानंतर ही डील कॅन्सल झाली, तर ह्याचं श्रेय घेता का? कॅन्सल नाही, ते ऑन होल्ड. नाही, ते कसं झालं, आधी अजित पवार अंगरले. हा मगाशी एक मुद्दा मगाशी सांगायचा राहिला की मला ते जे चॅट आले ना त्याच्यात एक तर ते पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, दुसरं म्हणजे त्या हिंगणेंचं सगळं चॅट आहे की कसं त्यांनी पटापट सगळं करून दिलं. आणि त्याच्यात 3 म्हणजे 2 PA आणि 1 OSD हे अजित पवारांचे त्या तृप्ता ठाकूरला मदत करतानाच आहेत. म्हणजे अजित पवार इज कम्प्लिटली इन द नो हाव. त्यांना माहिती नाही असं नाहीच आहे, त्यांना पूर्ण माहिती होतं. 16 जूनला ज्या दिवशी ताबा घ्यायला गेले तेव्हा राम चौबे नावाचे जे OSD आहेत त्यांचे सगळे चॅट्स येत होते, सगळेच्या सगळे. मग राम चौबे, ढाकणे आणि विकास पाटील हे तिन्ही अधिकारी जे दिवस आणि रात्र अजित पवारांबरोबर असतात, त्यात सगळ्यांचे चॅट तृप्ता ठाकूर बरोबर आहेत. मग ते काय आहेत? आणि अजित पवार म्हणूच कसे शकतात की त्यांना माहित नाही? तर पहिल्या दिवशी म्हणाले की हो म्हणे, असं काहीतरी मला माहिती होतं. म्हणजे मी हसून म्हटलं की हो ना, 300 कोटी म्हणजे तुम्हाला चिल्लर आहे ना ती, कारण ज्यांनी 72,000 कोटीचा स्कॅम केलाय त्याच्यासाठी 300 कोटी चिल्लर. पण दुसऱ्याच दिवशी येऊन मग त्यांची बैठक झाली फडणवीसांबरोबर. मग फडणवीस सो कॉल्ड चाणक्य, ते तर नक्कीच त्यांनी सांगितलं असेल की अमुक अमुक कव्हर करा. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना सांगितल्याबरोबर बॉडी लँग्वेज बदलली. मग म्हणाले की नाही तर आम्ही रद्द करतोय, मला त्या प्रकरणातलं काही माहित नव्हतं. ते म्हणाले पार्थ आता चुकलाय, या पुढे चुकणार नाही. हा नाही, आणि त्याच्यात रद्द करण्याचं मग मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की रद्द हे यांना करताच येत नाही, कुठलाही कलेक्टर सुद्धा करू शकत नाही. मी तेव्हा एक्सप्लेन केलं की 5 लॉज आहेत आणि त्याच्यापैकी स्टॅम्प ड्युटीज ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्ट 2008, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, हे 3 त्यातले खास आहेत. आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे जर असा फ्रॉड झाला असेल, त्यात सुद्धा सरकारी जमिनीचा फ्रॉड झाला असेल, तर ते कोर्ट डिसाइड करेल, ज्याच्यात कॅन्सलेशन कोर्ट करेल. आणि जे फ्रॉड करणारी लोक आहेत त्यांची क्रिमिनल लायबिलिटी होते ते सुद्धा कोर्ट करेल. हे मी खारगे समिती पुढे पूर्णच्या पूर्ण विथ ऍक्ट सांगितलं. एवढंच नाही, तर यांची जी अमेडिया एंटरप्राइजेस LLP आहे, ते LLPचे जे लॉज म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्टचे जे लॉज आहेत त्याच्यातले सेक्शन्स मी त्यांना सगळे मार्कआउट करून दिलेत की त्याच्यात जर फ्रॉड झालं तर देन इट इज अन अनलिमिटेड लायबिलिटी ऑन ऑल द गिवन पार्टनर्स. हे सगळे लॉज त्यांना दिलेत.
आणि आता त्याच्यानंतर सगळंच एक्सप्लेन केलंय की काय झालं, कसं झालं. पहिलं सबमिशन झालं, मग दुसरं मी त्यांना BNS आत्ताच आपलं जे भारतीय न्याय संहिता त्याच्याप्रमाणे कुठले सेक्शन्स लागतात, फ्रॉड करण्यासाठी किती, फोर्जरी करण्यासाठी कुठले, स्टॅम्प ॲक्ट हे करण्यासाठी कुठले, ते सगळेचे सगळे सेक्शन्स त्यांना लिहून देऊन आले. आणि आता हे तिसरं जे माझ्याकडे आलेले सगळे डिटेल, पॉवर ऑफ अटॉर्नी जी 21ची आहे, ज्याच्यावर प्रत्येक पानावर 5ची सही आहे, ती सुद्धा मी खारगे समितीला मी पाठवून दिली. आता ते शहर शुक्रवारी आमची मीटिंग आहे. म्हणजे नाव इट इज ओपन अँड शट, कोणी काहीच करू शकत नाही त्याच्यात. पण अंजली दमानिया, यू हॅव बीन हँडलिंग सो मेनी इश्यूज. मग ते बीडचा विषय असो, तो जमिनीचा विषय असो पुण्यातल्या, किंवा मग वैशाली हगवणे चा विषय असो, किंवा हे सगळे विषय असो, हे सगळं करत असताना अंजली दमानिया ह्यांना एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीबरोबर कधी आता मला वाटतं बाहेर जात असतील. तुम्ही म्हणालात आता मी कुठेतरी बाहेर गेलेले आणि तेव्हा हे असं घडलं. बॅक ऑफ द माइंड हे असं चालू राहतं? हो, नक्कीच चालू राहतं. म्हणजे होतं काय की आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी काय ठरवलंय की आता आपल्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज तशा बऱ्यापैकी संपल्यात. म्हणजे आता मुलं मोठी झाली, सगळे आपापल्या कामाला लागले. आणि मला 2017 कॅन्सर झाला होता आणि त्यात तर मी बरी पण लगेचच झाले परमेश्वराच्या कृपेने. तर 18 माझी बॅक टू बॅक 2 सर्जरीज झालेल्या. आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की बाबा आपण आताचं उर्वरित आयुष्य आपण एक तर मजा करायची आणि जेवढा वेळ होईल बाकीचा वेळ आहे तो फक्त देश बदलण्यासाठी आपला जो छोटासा भाग आहे तेवढा करायचा. म्हणून आम्ही आता तसंच ठरवलंय की बाबा जेवढं फिरायचं तेवढं आता 10 वर्ष फिरून घ्यायचं. कारण एकदा का 60-65 झाले की मग आपल्याला तितकंसं फिरता तेवढ्या आरामात येणार नाही. तर म्हणून आम्ही ठरवलं फिरायचं. म्हणून एका वर्षात, याच वर्षात जवळजवळ 12-13 माझ्या इंटरनॅशनल ट्रिप्स झाल्या. आणि ठरवलं फिरायचं आणि 12-13? नाही, आम्ही ठरवलं 2 वर्षापूर्वी आणि तेव्हापासून सुरूच आहेत. आणि यू टेम्प टू गो टू अनदर कंट्री. आणि पण प्रॉब्लेम असा होतो की बाहेर जाऊन आलं ना की आणि त्रास होतो. का? की तिथे असे दगड रस्त्यावर पडलेले, जे असे माती, ढीग, कचऱ्याचे ढीग कुठेच दिसत नाही, कुठच्याच देशात दिसत नाही. आणि इथे काय रस्त्याच्या मध्ये जरी खड्डा असला तरी आपल्या बायसिकल्स असो, स्कूटर्स असो, आणि आपण बोलत पण नाही, कारण आपल्याला असं वाटतं हा ठीक आहे. हेच जर इतर देशात असतं, त्याचे ताबडतोब फोटो काढून जर गव्हर्नमेंटला पाठवले, नेक्स्ट मिनिट तो नीट होतो. पण आपल्या इथे अकाउंटेबिलिटीच नाही आहे. ते देश बघून आल्यावर मला आणि राग येतो की आपण एवढा टॅक्सचा पैसा देऊन तिथे ना टॅक्स पेअर हा एक कॉन्सेप्ट आहे की व्हॉट डू द टॅक्स पेअर्स गेट, आणि त्याच्यावर डिस्कशन्स होतात. इथे आपले नेते मंडळीच टॅक्स कधी भरत नाहीत. म्हणजे जसं मी गमते ते मी म्हणते ना की मी जेवढा टॅक्स भरला तेव्हा तेवढा भाजपचे 5 टॉप नेते महाराष्ट्राचे पण भरत नसतील. मोजून बघ. म्हणजे माझा चॅलेंज आहे हा की त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिट मधनं काढा की त्यांनी आता 2024च्या निवडणुका झाल्या, इलेक्शन ॲफिडेव्हिट मधनं 5 टॉप नेत्यांचे टॅक्स काढा आणि ते टोटल करून आम्ही भरलेल्या टॅक्सशी मॅच करा. कारण मी तर ओपनली जाहीरच केलं होतं, ITR दाखवले होते मी की हे आम्ही भरणारा आमचा टॅक्स आहे. पण कॉन्सेप्टच त्यांच्याकडे नाही आहे, त्यामुळे अकाउंटेबिलिटी हा प्रकारच नाही, अँड दॅट इज सॅड. पण लोकांना त्या याच्यापर्यंत का आत्ताच्या घटकेला आपल्या शाळा, इतकी वाईट परिस्थिती आहे देशातल्या शाळांची, हेल्थ इतकी वाईट परिस्थिती आहे, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्याची, इन्फ्रास्ट्रक्चर सगळे होपलेस. म्हणजे आणि बाकीचे यंत्रणा, ऑफिसर्स, पोलीस सगळंच म्हटलं तर आपल्या देशाला आता पुढे न्यायचं कसं? जे एवढे चांगली हुशार आहेत ते सगळे देश सोडून निघून जात आहेत. पूर्वी कसं असायचं, मिडल क्लासमधले जायचे, म्हणजे उच्च क्लासमधले लोक बाहेर निघून जायचे, त्याच्यानंतर अप्पर मिडल क्लास जायला लागले. आता मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोन घेऊन बाहेर जातात, पण ते बाहेर निघून जातात. तर हा आपण विचार नाही करत की ब्रेन ड्रेन देशाचा किती होतोय आणि कसा देश वर येणार, याच्यासाठी काही दिशा ठरवणं, काही प्लॅनिंग करणं, इंडस्ट्रीजला आपल्या देशात आणणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, याकडे आपला कलच नाही. टुरिझम, मला एक सांगा, आत्ताच्या घटकेला एक देश दाखव ज्याच्यात स्नो पीक्स आहेत, माउंटन्स आहेत, माउंटन रेंजेस, बीचेस आहेत, डेझर्ट आहेत, बॅकवॉटर्स आहेत, सगळं आहे.
आपल्या महाराष्ट्रात किती फोर्ट्स आहेत, छत्रपतींचे किती फोर्ट्स आहेत, छत्रपतींच्या नावाने त्यांना नुसतं हार घालता, त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला कोणाला? खरंच असं वाटतं की एवढे आहेत, हेच जर इतर कुठल्या देशात असते ना त्याचा केवढा मोठा टुरिस्ट स्पॉट होतो, आणि एक टुरिस्ट स्पॉट झाला तर त्याच्याबरोबर किती एम्प्लॉयमेंट जनरेट होते ह्याचा कोणी विचारच नाही करत. टुरिझम मिनिस्टर महाराष्ट्राचा कोण आहे माहितीये तुला? कोण आहे आत्ताच्या घटकेला? नाही, शंभूराज देसाई आहेत. नाही, मला ते माहितीच कल्पना आहे त्याची. नाही, दॅट्स बिकॉज यू नो, मला नाही माहिती. आणि ते करतायत काय मला नाही माहिती. उलट एवढे 72 देश मी बघून आल्यानंतर, त्यातले किती देश 8-8, 10-10 वेळा केल्यानंतर मला असं वाटतं की मी टुरिझम मध्ये तरी मदत करू शकेन की आपण एम्प्लॉयमेंट क्रिएट आता करू. तुमचे पती सरकारला मदत करतात, त्यांचाही लोकांना त्रास आहे. त्याचाही लोक, आणि तो फुकट करतोय. तो इथेच नाही, तो फिकीमध्ये पण आहे, आणि त्यांच्या ऑफिसचे 3 जण फिकीमध्ये आहेत, आणि तो ग्लोबल हेड झाल्यामुळे फिकीत गेला, आणि म्हणून तो मित्रामध्ये आला. त्याच्यावरही लोक ताणे मारतात की तो ॲब्सोल्युटली ॲडवायझरी कपॅसिटीमध्ये विथ 0 रेम्युनरेशन आहे, आणि त्याच्यासारख्या माणसांनी खरं तर त्यांनी मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे 5 डिग्रीज आहेत, CA, CS, कॉस्ट अकाउंटन्सी, CFA आणि BCom, CA इंटर फायनल रँकर आहे तो. अशांनी आलं पाहिजे का त्यांच्यावर ताणे मारले पाहिजे हे तर लोकांनी ठरवायचंय. पण माझा जो प्रश्न होता की लोक तर ताणे मारतीलच, पण ह्या सगळ्यामध्ये अंजली दमनियाला ताण जाणवतो? हो ना, कधी कधी खूपच. म्हणजे मी गमतीत नेहमी म्हणते की मी माझी जेव्हा डायग्नॉस्टिक सेंटर होतं ना, तेव्हा मी कुठेही जेवायला गेले की लोक मला त्यांचे ब्लड रिपोर्ट्स दाखवायचे की अरे बघा शुगर किती आहे, त्याच्यात कोलेस्ट्रॉल किती आहे, मी काय करायला पाहिजे. आता ते सगळे विसरून गेलेत की मी पूर्वीच्या एका जमान्यात पॅथॉलॉजिस्ट होते. आता मला लोक प्रश्न म्हणजे सगळीकडनं मला एकच शब्द ऐकवतो, ताई इथे भ्रष्टाचार आहे, ताई तिथे भ्रष्टाचार आहे, ताई आम्हाला इथे मदत करा आणि तिथे मदत करा. तर ताण तर नक्कीच येतो, आणि खरंच कधी कधी थोडं हे पण वाटतं, डिप्रेसिंग पण होतं कधी कधी. कारण अमुक म्हणजे जेव्हा ऐकलं एक 3 वर्षाच्या मुलीवर गँग रेप होतं आणि दगडाने डोकं चिरडलं वगैरे, सहन नाही होत ते सगळं. काही दिवसांपूर्वीच आपण अजित पवारांना भेटलेलात, धनंजय मुंडे यांचे पेपर्स घेऊन. काही काळानंतर आपण अजित पवारांच्याच मुलाच्या बाबतीत जमीन आणि या सगळ्या बाबतीत बोलायला लागलात. नाही, कसं झालं होतं ते थोडंसं करेक्शन करते. अजित पवारांविरुद्ध मी 2011 पासून टूथ अँड नेल लढते. जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा काही करून होत नव्हता, आणि तिकडे ना फुटबॉल चालला होता. फडणवीस म्हणतात अजित पवार घेतील, त्यांच्या पक्षाचे ते, त्यांचा निर्णय ते घेतील. अजित पवार म्हणायचे फडणवीस मुख्यमंत्री म्हणून घेतील. तर त्यांचा जो फुटबॉल चालला होता, तेव्हा मी विचार केला की ते पक्षाध्यक्ष म्हणून आपण एकदा त्यांना जाऊन भेटूया. आणि ते करण्याआधी ना मी 10 वेळा नाही 100 वेळा विचार केला की ज्या माणसाविरुद्ध मी खरंच म्हणजे आतून चीड आहे, पण ते निर्णय तेच घेऊ शकतात, म्हणून मी त्यांच्याकडे ते पेपर घेऊन गेले होते, दाखवले होते. तरी त्यांनी तेव्हा पण काही केलंच नव्हतं, जे आपल्याला माहिती आहे. आणि अशांविरुद्ध खरंच लढायलाच पाहिजे, आणि मी तर लढत राहणार आहे. तुम्ही लढत राहा, कारण लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मला असं वाटतं की अंजली दमनियांना जितके व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल्स येत असतील त्याच्यामध्ये आता जे काही बोलले त्याच्याने थोडी अधिक भर पडेल, कारण आणि अधिक लोक तुम्हाला त्रास देतील. पण मला असं वाटतं हा त्रास तुम्हाला वाटत नसेल. तुम्ही लोकांसाठी एक होप झालेले आहात, आणि लोकांचे प्रश्न मांडते. असेच तुम्ही लोकांचा आवाज म्हणून सतत आमच्या एन्काउंटरमध्ये येत राहा, अगदी आणि खूप आवडेल तुमचीही मतं मांडत राहा. नाही, नक्कीच यायलाही खूप आवडेल. आणि कुठेतरी लोकांनाही सांगावंसं वाटतं की तुम्ही हे जे 4-5 हजार रुपये, 10 हजार रुपये घेऊन मतदान करताना थोडा विचार करा की ही जी माणसं आहेत ही नसली तर जे देश घडू शकेल. पण ऑप्शन काय आहे? तुम्हाला मी म्हटलं पक्ष काढा, तर तुम्ही पक्ष नाही काढत, आणि लोकांना सांगता ह्यांना वाईप आउट करा. अरे ऑप्शन काय आहे? मला तर तेच वाटतं की साधी आता तर नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे काय? लोकांचा प्रतिनिधी. तर ते आपापल्या जागेवरचे चांगली लोकांना मोठं करा, त्यांना निवडून तिथे पाठवा, आणि हळूहळू आपल्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तर बदला, मग बाकीचे निर्णय होतील. आणि हे जे अवेकनिंगची गरज आहे ना, लोकांना जागा होण्याची खरंच गरज आहे. ॲटलिस्ट नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पैसे तुम्ही दिलेत, घ्यायचे की नाही ते तुम्ही ठरवा. आमच्यासारखे तर कधी बोट पण लावणार नाही अशा पैशाला. घ्यायचे असतील तर घ्या, पण मतदान
तुम्ही योग्य माणसाला करा, नाही तर तुमच्यातल्या कोणाला तरी उभं करा. असंच मी लोकांना आवाहन करेन. याच्या पुढे लढा त्यांनी पण द्यावा. तत्वाला फॅशन बनवण्याची गरज आहे. खरं तर खरं बोलणं, तत्वावर जगणं, आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान मानणं, या गोष्टी आपण हरवत चाललोय. त्यांना परत आणणं गरजेचं आहे. खरं. खूप खूप धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल, एन्काउंटरमध्ये आल्याबद्दल. वेळ झाली एन्काउंटरमध्ये आता इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.